पिशवी स्वच्छ, त्यात मी दही लावलंय ते चक्का करायला ह्याच्यामध्ये घालून. आधीचा पण एक व्हिडिओ आहे पाडव्याला, गुढीपाडव्याला मी नेहमी करत असते असं दह्यापासून चक्का करून. श्रीखंड, आमरस म्हणजे आंब्याचा रस असला तर ते आम्रखंड पण होतं, पण आंबे तर आणलेले नाही आहेत. बासुंदी आणते, बासुंदी आणि श्रीखंड करणार आहे. ते यामध्ये ओतून घ्यायचं आणि ते बांधून ठेवायचं आहे रात्रभर. त्याचं पाणी गळून उद्या सकाळी त्याचा चक्का होईल. आपण सकाळी बघूया मग. हे असं मी आता गाठ बांधून ठेवली आहे. नळाला पण अडकून ठेवू शकते, असं नळाला अडकून ठेवणार मी. सगळं पाणी गळून घट्ट चक्का तयार होईल दह्याचा. चक्का तयार झाला. आता मी हे साखर मिक्सरला लावून घेते. यामध्ये वेलची आहे, सुंठ घातलाय, जायफळ थोडंसं किसलंय, साखर आहे, श्रीखंड करणार आहे काल चक्का केलेला त्याचं. हे मिक्स करायचं त्याच्यामध्ये. अर्धा लिटर दह्याचा चक्का तर त्यामुळे मी चमच्यानं असं करते. जास्त असेल तर चाळणीतनं असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातल्या गुठळ्या नाही राहायला पाहिजेत. आता ती मिक्सरमध्ये साखर वाटलेली यामध्ये घालायची आहे. पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या म्हटल्या अशा चमच्यानं. चाळणीतनं पण मी साखर घालणार आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं. ड्रायफ्रूट्स पण घालू शकता यामध्ये. केसर दुधात भिजवून किंवा ड्रायफ्रूट मस्त होतं. आणि आंबे असतील तर आंब्याचा रस घातला की आपलं आम्रखंड तयार होईल. मी दर गुढीपाडव्याला असं घरी श्रीखंड करत असते. मध्ये ते काही होत नाही, असं विकतच आणलं जात आहे. पण असं तुम्ही घरी करू शकताय, छान होतं आहे. आणि हे विकतच्यासारखं ड्रायफ्रूट केसर पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. आंबट असणार आहे त्यामुळे थोडंसं घालते. मस्त झालेलं आहे. अर्धा लिटर दह्याचं चक्का पासून श्रीखंड घरी.